नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पालक पनीर रेसिपी। पहिले पालक चांगलं स्वच्छ निवडून घ्यायचं। स्वच्छ निवडणं झाल्यावर आपण करूया पालक पनीरचा मसाला रेडी। त्यात मी घेतले थोडेसे काजू, टोमॅटो, कांदा, आलं आणि लसूण। आता आपण यांना कढईमध्ये थोडं तेल घेऊन छान लाल होईस्तोवर परतवूया। आणि मी थोडे खडे मसालेही घेतले होते, त्यात आपण टाकूया। चांगलं परतवणं झाल्यानंतर आपण त्यात टोमॅटो, आलं, लसूण आणि आखरीला काजू हे ॲड करूया आणि त्याला साईडला ठेवून देऊया थंड व्हायला। चांगलं लाल होईस्तोवर तोपर्यंत आपण पालक स्वच्छ धुवून 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवून त्यात ती पालक टाकायची। 1 ते 2 उकळी येऊस्तरच आपण पालक त्यात स्वच्छ धुवून टाकायची। 1 ते 2च उकळी येऊ द्यायची। त्यानंतर पालक आपण थंड पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवूया। पालक आपली उकळूस तर आपण थोडं उकळूस तर आपण मसाला मिक्सरच्या भांड्यातला तो वाटून घेऊया। वाटणं झालं आहे मसाला। आता आपण पालक थंड पाण्यामध्ये काढून घेऊया। कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यात जिरेची फोडणी देऊन आपले घरचे मसाले ॲड करायचे। मिरची पावडर, घरचा मसाला, अजून हळद। त्याला चांगलं परतवून घेऊया मसाला आणि त्यात वाटलेला मसाला टाकून त्याला चांगलं तेल सुटूस्तर परतूया। मग आपण थोडं मीठ टाकूया। मग पालकला वाटून घेऊया। आणि मी जे पनीर बनवलं आहे हे घरी बनवलं आहे पनीर स्वतः। आणि थोडं पालकमध्ये आपण थोडं पनीर पण वाटूया। आता तेल सुटले भाजीला चांगलं, म्हणजे ग्रेव्हीला, आपण त्यात पालक पेस्ट टाकूया। त्याला चांगलं मिक्स करून त्यामध्ये आपण थोडे पनीरचे तुकडे जे कट करून घेतले ते टाकूया आणि छान असं उकळू देऊया। त्याला चांगलं 2-5 मिनटं भाजीला शिजवू देऊया। तेल सुटूस्तर 2 वाफ काढून घेऊया त्याची। आता आपण स्लो डीम गॅसवरती ठेवून घेऊया। आता आपली भाजी झाली आहे रेडी, या जेवायला। आता माझं ताटही रेडी झालं आहे, या जेवायला आपण सगळ्यांना। धन्यवाद।